सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त शिक्षकांसाठीच आयोजित केलेल्या दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद घेण्यात आला होता। परिसंवादाचा विषय होता विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे आव्हान, साहित्य वाचनाची आवड कशी वाढवावी। डॉक्टर शिवानंद भानुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादामध्ये डॉक्टर रुपेश मोरे, डॉक्टर जयश्री किनारीवाल, अनिल देशमुख, संजय कुलकर्णी आणि शिवाजी काकडे यांनी सहभाग नोंदवला होता। या परिसंवादाचे सूत्रसंचालन मीनाक्षी राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन नीता श्री माळ यांनी केले होते। या परिसंवादामध्ये संजय कुलकर्णी यांनी मांडलेले मत आपण ऐकणार आहोत। आणि मंचावर आणि मंचाखाली सर्व मान्यवर, तर विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे आव्हान, तर आव्हान ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणीच काम करायला संधी असते, ज्या ठिकाणी आव्हानं नसतात त्या ठिकाणी कोणतंच काम होत नाही। म्हणून हे जे आव्हान आहे आपल्यासमोर, आज जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे या काळामध्ये आपल्याला हे आव्हान सर्वांच्या मदतीने पेलायचं आहे। शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता की जंगलाचे दोन भाग केले आणि एका भागामध्ये हरिण सोडले 50 आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा 50 हरिण सोडले, आणि एक जो भाग होता त्या ठिकाणी हरणाला खाणारे वाघ शेर ठेवले आणि एका ठिकाणी फक्त 50 हरिण ठेवले, ज्या ठिकाणी हरणांना खाणारा कोणताच प्राणी नव्हता। शास्त्रज्ञांना 5 वर्षानंतर असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी हरिण ठेवलेले होते फक्त त्या ठिकाणी एकही हरिण नव्हता, आणि ज्या ठिकाणी वाघ सिंह होते त्या ठिकाणी सर्व हरिणांची संख्या वाढलेली होती। तर त्यांनी जेव्हा रिसर्च केला असं लक्षात आलं की या ठिकाणी यांना करायचं काहीच नव्हतं, जे चारा होता तो खायचा आणि ते आळशी झाले, त्यांना वेगवेगळे रोग झाले आणि सर्व हरिण त्या ठिकाणी मेले। आणि दुसऱ्या ठिकाणी जे हरिण होते त्यांना काय होते की वाघ येईल, सिंह येईल, आपल्यावर हल्ला होईल, म्हणून ते चपळ राहिले आणि त्यांची संख्या वाढत गेली। म्हणून ज्या ठिकाणी आव्हान आहे त्या ठिकाणीच काम करण्याची संधी आहे। शिवाजी महाराजांमध्ये आव्हान होतं छोटंसं 4 कट्टू आणि छोटी जहागिरीचं त्यांनी स्वराज्यात रूपांतर केलं, म्हणून हे जे आव्हान आहे हे आपल्याला समर्थपणे पेलायचं आहे। ज्यावेळेस सुरुवातीला संगणक आलं तर लोक असे म्हणायचे की आता एक संगणक आले, आता माणसाचं काम खूप कमी झालेलं आहे, आता माणूस बेकार घेईल। पण 8 लोकांचं काम एक संगणक करतो, पण आज एक संगणकच 48 लोकांना काम देऊ लागला। म्हणून जे आपलं आव्हान आहे तर या आव्हानाचं आपल्याला या ठिकाणी संधीमध्ये रूपांतर जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळा विचार करावा लागणार नाही। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे जे आपल्याला पेलायचं आहे इंद्रधनुष्य, तर ते पालक, शिक्षक आणि सर्व शिक्षकप्रेमी सर्वांनी मिळून पेलायचं आहे। तर याचा जास्त आपण वाचन संस्कृती वाचायलाच पाहिजे असं नाही, आज बुद्धीचा विकास झाला पाहिजे। तर वेगवेगळे जे साधनं आहेत तंत्रज्ञानाचे, तर त्यामधून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पूरक साहित्याचं पण वाचन केलं पाहिजे। आज काही आलं विद्यार्थी गुगल करतो पुस्तक बघितल्यापेक्षा, तर यापेक्षाही पूरक संस्कृती, पूरक वाचन साहित्य त्यांना आपण घरामध्ये निर्माण करून दिलं पाहिजे। जर दुसरा भाग बघितला या ठिकाणी, तर आपल्याला साहित्य वाचनाची आवड कशी निर्माण करायची, तर वाचा विद्यार्थ्यांनी वाचा, पुस्तकं आणून दिले ग्रंथालयामध्ये तर ते पुस्तकं वाचणार नाही, तर त्या वाचतील कशी अशी जर आपण कृती निर्माण केली तर त्या ठिकाणी ते वाचू शकतात। यासाठी मी एक आंबेलो हायस्कूलमध्ये असताना सुरुवातीला कविता वाचन कार्यशाळा घेतल्या की कविता कशा लिहायच्या। मग असं करता करता त्या ठिकाणी काय झालं की एकाने लिहिली, दुसऱ्याने लिहिली, शब्द चुकायला लागले। त्याच्यानंतर काही मुलं सुरुवातीला दुसऱ्याच्या कविता लिहून आणायला लागल्या, पण तुम्हाला कसं लिहिता येईल, मग त्यांना जेव्हा हळूहळू मार्गदर्शन केलं तर त्यावेळेस 100पेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्षामध्ये कविता करायला लागले आणि वाचायला लागले। तर याचा परिणाम असा झाला पहिल्या माझ्या प्रकल्पाचा की विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम हस्ताक्षर सुधारलं। लिहिताना आपण जेव्हा ते आपल्याला दाखवा द्यायचे, अरे हा हे अक्षर असं नाही काढायचं, असं काढायचं। त्याच्यानंतर ह्रस्व दीर्घ त्यांना कळायला लागलं,
त्यांना पर्यायी शब्द कळायला लागले, समानार्थी शब्द कळायला लागले, विरुद्धार्थी शब्द कळायला लागले. तर वाचन संस्कृतीसाठी आपल्याला जे वेगवेगळं वातावरण तयार करायचं आहे, तर अशा गोष्टी आपण त्यांच्यापाशी जर तयार केल्या तर ते निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला चांगलं वाचन संस्कृतीचं कार्य करतील, लिहायला लागतील. वाचल्यानंतर लिहिणं ही एक मोठी पायरी आहे. ही जर आपण पार केली तर त्या ठिकाणी 221 कवितांचं एक पुस्तक आणि 8 विद्यार्थ्यांचे आम्ही कविता संग्रह त्या ठिकाणी प्रकाशित केले होते. आणि त्यावेळेस आम्हाला प्रकाशनाला खर्च लागत होता. मग आम्ही काय केलं, हस्तलिखित तयार करा. आणि याची दखल तात्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी घेतली आणि त्यांच्या कार्यालयात त्यांनी बोलून त्या हस्तलिखित पुस्तकांचं या कविता संग्रहाचं प्रकाशन केलं होतं. तर त्यानंतर ते मुलं टचमध्ये राहिले. आज कॉलेजला गेले. नंतर मध्यंतरी लॉकडाऊनचा कार्यकाळ होता. मग काय करता येईल. ज्यावेळेस आम्ही कार्यालयामध्ये गेलो तर ते म्हणजे हे कोणते अधिकारी, म्हटलं हे विभागीय अधिकारी 8 जिल्ह्यांचे प्रमुख असतात, त्यांच्या हाताखाली 8 कलेक्टर असतात. मग हे कसं निर्माण होतं, हे काय करावं लागतं. म्हटलं यासाठी स्पर्धा परीक्षा असतात. तर तुम्ही 5वीपासून जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी तर त्यांनी काय केलं, तर लॉकडाऊनच्या काळामध्ये काय करता येईल. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी 5वी ते 10वी याच्यातले जे वेगवेगळे प्रश्न होते ऑब्जेक्टिव्ह 2121 असं 2 विद्यार्थ्यांनी पूर्ण असामान्य ज्ञान असं एक हस्तलिखित तयार केलं. म्हणजे आपण त्यांच्यासमोर जर एक संधी निर्माण केली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात. आणि आपल्या जी संस्कृती, आपली जी ओरड चालू आहे वाचन संस्कृती वाढली पाहिजे, तर याला आपण कृतीद्वारे या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. तर जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जे होते त्यांना पुरस्कार मिळाले लेखनामुळे, जिल्हा राज्यस्तरीय. आणि परीक्षा पे चर्चा याच्यामध्ये सुद्धा एका विद्यार्थिनीने आमच्या निबंध पाठवला होता आणि त्याला माननीय पंतप्रधान यांनी दिल्लीला बोलून त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. त्यांना पूर्ण राहण्याची, त्याच्यानंतर येण्या जाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर आपण आज जर बघितलं आकाशवाणी, आपल्या मुलांच्या जायच्या आकाशवाणीवर आम्ही गेलो. अशी मुलं कविता करतात. त्यांनी आमच्या मुलांची चाचणी घेतली आणि त्यानंतर त्या मुलांच्या कवितांचा कार्यक्रम आकाशवाणीवर आंबेलोळच्या विद्यार्थ्यांचा पार पडला. त्याच्यानंतर म्हणजे विद्यार्थी अजूनसुद्धा टचमध्ये आहेत. आज ते कॉलेजला गेले पण त्यांच्यामध्ये आता जो विद्यार्थी आहे असामान्य ज्ञान पुस्तक केलं तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. तर अशा पद्धतीनं वाचन संस्कृतीसाठी आपल्याला त्यांना वेगवेगळे संधी निर्माण करता येईल. त्यानंतर आम्ही ज्या नंतर मनपामध्ये नंतर गेल्यानंतर तिथले सुद्धा विद्यार्थ्यांना नंतर मी एक थोडा वेगळा प्रयोग केला की आम्ही एक पथनाट्याचा एक ग्रुप तयार केला. तर त्यांना पथनाट्य जेव्हा आम्ही शिकवलं, ॲक्टिंग शिकवली, तर त्यामध्ये असं झालं की जेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव होता तर याचा इतिहास आपल्याला 10 मिनिटामध्ये कसा मांडता येईल. मग त्या विद्यार्थ्यांनाच क्रिएशन करायला लावलं. स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या ज्या वेगवेगळ्या होत्या जवाहरलाल यांची विचारसरणी काय होती त्यांचा त्यांनी अभ्यास केला. तर आणि त्यांनीच त्यांचे डायलॉग तयार केले आणि आम्ही 10 ते 15 मिनिटाचं त्या ठिकाणी पथनाट्य तयार केलं. सुरुवातीला पथनाट्याला 3 महिने लागले. तर तो जो ग्रुप आता तयार झाला तर तो जवळपास 3 दिवसामध्ये त्यांना विषय दिला. तर ते विद्यार्थीच त्यांचं क्रिएशन करतात, फक्त त्यांना विषय द्यायचा. म्हणजे असा एक 10 विद्यार्थ्यांचा आमचा पथनाट्याचा ग्रुप तयार झाला आणि ते त्यासाठी संदर्भ ग्रंथ वगैरे सगळे वाचतात आणि त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यानंतर आता जर बघितलं आपण तर मतदान जनजागृती 8 जो फेब्रुवारी हा दिवस होता तर त्यावेळेस मतदान जनजागृती दिन होता. तर त्यावेळेस सुद्धा आम्ही जे नाटक लोकसभा आणि विधानसभामध्ये केलं होतं मतदान जनजागृतीसाठी, तर त्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांचा सन्मान केला. तर आणि त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जेव्हा सुवर्ण महोत्सव होता त्यावेळेस सुद्धा आम्ही एक नाटिका तयार केली होती आणि त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केले. आणि त्यामुळं असे आपण जे या ठिकाणी प्रयोग केल्यानंतर तर विद्यार्थ्यांना मराठीमध्ये जो मुक्तीसंग्रामाचा इतिहास होता तो नाटकातूनच त्यांना पाठ झाला. आणि एक प्रश्नमंजुषा चालू होती. त्या प्रश्नमंजुषेत आम्ही एका जिल्हा परिषद कन्या शाळेत गेलो होतो. तर ते सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे माझं काम आहे आणि त्यांनी सगळ्यांनी उत्तर दिले हे पात्र हे तुझं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी काम केलं
तर आपण जे आव्हान म्हणतो तर त्या आव्हानाला इथं संधीमध्ये रूपांतर होईल आणि अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांचं आवड निर्माण करू शकतो. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.